क्षितिज पर्व नवदुर्गा पुरस्कार सादर करते महाराष्ट्राचे महावस्त्रदालन द्वारकादास श्यामकुमार होलसेल साडी डेपो। आमचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक पनवेल। नमस्कार, मी गुरु कदम। या नवरात्रीच्या विशेष भागामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय। आज आपण आलेलो आहोत पनवेलमध्ये उज्ज्वला बळीराज कांबळे या माऊलीला या वहिनीला भेटणार आहोत आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत। पण आजच्या या एपिसोडचे प्रायोजक आहेत क्षितिज पर्व न्यूज, जनधर्म आधारगृह, स्नेहकुंज आधारगृह आणि द्वारकादास श्यामकुमार साडीज यांच्या सौजन्याने आजचा हा भाग इथे सुरू करतो। नमस्कार, काय नाव आपलं? उज्ज्वला बळीराज कांबळे। उज्ज्वला बळीराज, काय करता आपण? मी महानगरपालिकेमध्ये लिपिका पदावर काम करते। लिपिका, किती वर्ष झाली? मला आता 22 वर्ष पूर्ण होती। म्हणजे महानगरपालिकेत काम कर, पहिले नगरपालिका होती आणि आता महानगरपालिका होती। हा कसा प्रवास सुरू झाला सांगण्यात? म्हणजे माझं लग्न झाल्यापासून मी सहसा 2 वर्ष घरीच होती जी। त्यानंतर 2002 मध्ये मी सफाई कामगार म्हणून कामाला लागले। महानगरपालिका म्हणजे नगरपालिका होती, नगर परिषद तिथे मी 7 वर्ष काम केले। ओके, सफाई कामगार म्हणून। आणि आता लिपिक म्हणून तुमची बढती झाली। बरं, लहानपण कसं गेलं तुमचं? कुठे गेलं? शाळा, कॉलेज किंवा काय? कुठे? ठाण्याला राहायला आहे आणि ठाण्यामध्ये मी 7 नंबर शाळेमध्ये मराठी मीडियम मध्ये होती। ठाण्याला कुठली शाळा? 7 नंबर 7 नंबर महानगरपालिकेची। महानगरपालिकेची कुठे आली 7 नंबर शाळा? उत्तरसरमध्ये। ओके, हां। त्यानंतर मी कॉलेजला गेली, मी इंग्लिश स्कूलमध्ये। तिथे 12वी पर्यंत माझं शिक्षण झालं। अच्छा, पण लहानपणापासून स्वभाव तुमचा कसा आहे? म्हणजे खोडगळ आहे, मस्तीखोरी आहे। म्हणजे असे लहानपणापासून भांडण बिंड वगैरे काय असं काय? भांडण नाही, पण मस्करी भरपूर करते। मस्करी वगैरे? मला असं जेव्हा मी आलो इथे शूटिंगसाठी तर तुम्ही असं वाटतं की तुम्ही गल्लीतल्या कुठल्या तरी म्हणजे मारझोड करायच्या, कोणाला मारलं किंवा डॉन टाईप असं काहीतरी असा विषय काय? मला सगळेजण ताई म्हणूनच ओळखतात। तसं डॉन कसं प्रत्येकाला होतं ताई, तसं माझं नावच ताई डॉन असं। कधी कोणाला मारलंय असं? कधी नाही, कधी लहानपणी वगैरे कोणाच्या डोक्यात वगैरे काय झालं असेल? कधीतरी एक अनुभव असा आला असेल, कधीतरी कोणाला तरी चापटवलं असेल किंवा काय? जास्त मुलांमध्ये कोणी जास्त असं म्हणजे कोणी जास्त मार खाल्ला? आता मुलांमध्ये कोणी जास्त मार खाल्लाय? म्हणजे लहान मुलांनी की मोठ्या मुलांनी? मोठ्या मुलांना पण अजूनपर्यंत मारताय? हो। अरे देवा, कोणी दिसलं मला त्याला थोडंसं मस्ती करताना पटकन मला पळून जाईल। काय सांगाल ताई, म्हणजे तुमच्या मिसेस बद्दल काय बोलाल? काय कसे आहेत? किंवा छान स्वभावाने कसा आहे? म्हणजे तुम्ही एवढ्या वर्ष झाली, किती वर्ष झाली लग्नाला? तारीख माहिती? 98 तारीख, 10 मे। अच्छा, काय कसा स्वभाव? काय वाटतं? चांगला आहे? जरा थोडस तापट आहे का स्वभाव? मृदू असा एकदम? काय तापटच आहे? अच्छा, कधी तुम्हाला अनुभव आला या तापट स्वभावाचा की बाबा हा तापट स्वभाव आहे की आता घरी उशीर झालाय तर जाऊ का, दरवाजाची बेल वाजू का, आपण दरवाजा उघडायचा? तसा कधी अनुभव कधीच नाही आला? ह्यांचा स्वभाव कसा झाला? काय? शांत आहे? पण तुमचा स्वभाव एवढा हे खोडकर आणि एकदम त्यांचा स्वभाव एकदम शांत, म्हणजे दोघांचं ते खूप शांतच आहे पहिल्यापासून। कधी मुलांना बोलत नाही आणि जास्तही बोलत नाही। काय जेवणात वगैरे काय आवडतं त्यांना? म्हणजे असं काय व्हेज नॉनव्हेज वगैरे? त्यांना जास्त करून तळलेले पदार्थ, घरी काय काय असं वेगवेगळे डिश बनवलेले आवडतात। अच्छा, ओके 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 ओके। बाकी घरी कोण कोण आता आहेत आता तुमच्या? आता सध्या आम्ही एक मुलगा मुलगी आणि आम्ही दोघं जण। आत्ताच माझी सासूबाई वारल्या। अच्छा, 6 डिसेंबरला। 6 डिसेंबर। बरं, नोकरीत आता तुम्ही आता ज्या महानगरपालिकेमध्ये रुजू आहेत, आता ज्या आता हळूहळू जी बढती तुमची होत गेली, आता कसं वाटतंय एकंदरीत? आता पहिले ज्या खात्यात होता त्या दुसऱ्या खात्यात आल्यानंतर आता म्हणजे पहिला मी जन्ममृत्यूमध्ये कमीत कमी 10-11 वर्ष काम केलं होते पब्लिक टेबलला। तो भरपूर मला अनुभव आला। पण मी आता उद्यान डिपार्टमेंटमध्ये तिथं आता सध्या मला 2 वर्ष झाली पूर्ण। अच्छा, उद्यान डिपार्टमेंटला।
बरं, आजचा हा नवदुर्गा पुरस्कार तुम्हाला आता मिळतोय म्हणजे क्षितिज पर्व ह्या न्यूज चॅनलकडनं, तर काय सांगाल, कसं वाटतंय? कधी पुरस्कार वगैरे कधी मिळालेले आहेत की प्रथम हा पुरस्कार तुम्हाला मिळतोय? मला प्रथमच म्हणजे असं आश्चर्यचकितच झालं, अच्छा. पहिल्यांदाच असं झालंय. हा, म्हणजे आनंद झालाय? हो, झाला. झालाय ना? खूपच. मग तेच विचारलं की प्रथमच मिळतोय हा हो. पुरस्कार. असं मला एक सांगा की आज ही जी सेवा किंवा ह्या ज्या नोकरीत आहात तुम्ही किंवा कुटुंबामध्ये आहात किंवा काय, तर एखादा कुठला असा अनुभव बरा वाईट चांगला असा काय कुठला आलाय का कधी, की जेणेकरून कुठेतरी असं वाटलं की यार हे कसं, म्हणजे असं थोडंसं? म्हणजे मी सफाई कामगार करत होते ना काम असताना, तर मी एवढे शिकले होते आणि मला माझ्या बाबांनी नोकरी दिली तर झाडू मारत होती मी म्हटलं एवढं शिक्षण करून मी हे झाडू मारते, असं मला खूप हे वाटलं मला तेव्हा. दुःख लागलं. हां. पण ठीक आहे, तेवढं आता तुम्ही शिक्षण घेतलं किंवा एवढं थोडंसं मनाला वाटत होतं की बाबा मी एवढं शिक्षण घेऊन सुद्धा मी झाडू मारते. पण ठीक आहे, तुम्ही सेवाच केलेली आहे हो. आणि या सेवेला तुमच्या सलाम आहे. पण आता ठीक आहे, आता तुमची बढती झालेली आहे. आमच्या सगळ्यांच्या तर्फे तुम्हाला तुमचं अभिनंदन आहे की ह्या तुम्ही आता पदावरती ज्या पोहोचलेल्या आहेत. आणि खरं सांगू, दुःख नका मानू. प्रत्येकाच्या वाट्याला काही सुख दुःख येतात, तुमच्या सुद्धा वाट्याला आले. पण आता ठीक आहे, ते दिवस होते, आता ते दिवस निघून गेले, आता चांगले दिवस आले. सम्यक बहिराज काम. बरं, मम्मीच्या बद्दल काय सांगणार की मम्मीचा स्वभाव कसा आहे, की कापट आहे का काय आहे? की नाही, आहे व्यवस्थित आहे, मस्तीवर आहे फक्त. मस्तीखोर? कधी अशी टपली तुझ्या वाजवली? हा, ते काय मस्ती चालूच असते. चालूच असते का? पण कसा एकंदरीत स्वभाव आहे नाही, घरचा? व्यवस्थित आहे, सपोर्टिव्ह आहे. सपोर्टिव्ह आहे. आता तुझं काय चाललंय, काय करतो? माझं ग्रॅज्युएशन झालं आणि आता मी सध्या सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स करतोय. अच्छा, पुढे अजून? हो, शिकतो तर. अच्छा, किती वर्षाचा कोर्स आहे हा? एकच वर्षाचा कोर्स. 1 वर्षाचा कोर्स आहे. पप्पांचा स्वभाव कसा आहे? आहे व्यवस्थित आहे, ते पण व्यवस्थित फक्त आहे? शांत आहे. शांत आहेत पप्पा, म्हणजे घरी आल्यावरती एकदम शांत, हा. इकडे एकदम बरं. असं आजचा क्षितिज पर्व, जनधर्म आधारगृह, स्नेहपुंज आधारगृह आणि द्वारकादास श्यामकुमार साडीज यांच्या सौजन्याने आजचा हा एपिसोड इथे संपन्न झाला. आणि आजच्या या नवरात्रीच्या नवदुर्गा हा पुरस्कार आम्ही या माऊलीला अर्पण करतोय.